ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही आंदोलनामध्ये जो काही लोक या सर्वांना आणि मी आहे तुमच्या सर्वांचा भाव मी आहे तुमच्या सर्वांचा भाव सर्वांचा लाडका भाव आणि माझे मित्र आहेत गिरीश महाजन आणि गुलाबराव. मी आलेलो आहे आज जळगाव. कारण रामदास आठवले यांनी माझं नाव. म्हणूनच देवीच्या वर्गामध्ये जर तुम्ही बोललो त्या स्वरूपाने टाकेल. मी अनेकांचा काढला आहे काटा, म्हणून मला मिळालेला आहे मंत्रिपदाचा वाटा. माझ्या हृदयामध्ये मी साठवून ठेवलेलं आहे बाबासाहेबांच्या विचारांचा. माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवला आहे मी कथाकथांच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांचा साठा. तुम्ही आता ध्यान मंडळ पोहोचूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि या देशाचं संविधान दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्म शिक्षा दिली. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, बौद्ध असो, जैन असो, पारसी असो, लिंगायत असो, सर्व जाती धर्माच्या माणसांना न्याय देणारं संविधान बाबासाहेबांनी दिलं. म्हणून हा देव घरामध्ये भांडण होतं, नवरा बायकोची भांडण होतं. बऱ्याच आमच्या कार्यकर्त्यांच्या नवरा बायकोची भांडण झाली की मला त्यांची बायको त्यांना समजावून सांगतात. भांडण होतात, भावाभावाची भांडण होतात, घरामध्ये भांडण होतात. कधी कधी दलित आणि हिंदूची भांडण असतात, भाव होतात. हिंदू मुस्लिमांचे भाव होतात. पण भारत म्हणून आम्ही भारतीय म्हणून आम्ही सगळे रिपब्लिकन पक्ष जो रिपब्लिकन पक्ष सर्व तळागाळाच्या माणसाला न्याय देणारा पक्ष आहे. दलित क्रांतीच्या काळापासून मी हा जिल्हा सगळा मी गावागावामध्ये जाऊन माझा संपर्क निघून मला मंत्रिपद मिळण्याचे कारण हेच आहे की पोलीस दिलेली ताकद माझ्या पाठीशी आहे. जयंती माहे माझ्या गाठीशी का करणार नाही तुम्ही माझ्या पाठीशी. कुठेही गेलो आज पार्लमेंटमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली की कुठे जरूर मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे, पण मी बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन त्या ठिकाणी आहे. भाजपमध्ये गेलो नाही, मी नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्समध्ये आहे. नरेंद्र मोदीला मतदान करण्याचा प्रयत्न होत असतो, पण सर्वात जास्त कामं नरेंद्र मोदींनी केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. वेळ आली तर मी देईन माझी जान, वेळ आली तर देईन माझी जान. प्रभू कुणाच्या बापाला बरोबर देणार नाही. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलणं सोपं काम नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे संविधान आहे. अनेक गोष्टी
देशात आहे की आबादी ठेवण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान आवश्यक आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला माता टेकून शपथ घेतलेली राहुल गांधी हातामध्ये संविधान घेऊन लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. समाजामध्ये खूप वाढण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पार्टीने डिवाइड अँड रूलची पॉलिसी केलेली आहे. आजपर्यंत समाजामध्ये फूट पाडून हिंदू मुसलमानामध्ये फूट पाडून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांना देशात नाही. कारण जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदीजी आणि आठवलेंची गाडी, जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदीजी आणि आठवलेंची जोडी, तोपर्यंत आम्ही पुढे पुढे जात राहणार आहे. आम्हाला अडवण्याची ताकद राहुल गांधीमध्ये नाही. आम्हाला अडवण्याची ताकद तरुण त्यांच्यामध्ये नाही. या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील दोघेही अत्यंत जाणत असणारे नेते आहेत. एक आहे बीजेपीचे, दुसरे आहे शिवसेनेचे. मला बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते की आठवले तुम्ही आमच्यासोबत या. शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला तर समाजामध्ये अभिसरण होईल. आणि मला आठवतंय की ज्यावेळेला मी सगळ्या लोकांना विचारलं, महाराष्ट्रातल्या अनेक आंबेडकरी विचारवंतांना विचारलं, पत्रकारांना विचारलं, कार्यकर्त्यांना विचारलं आणि सर्वांनी मला सांगितलं की जायला हरकत नाही, पण निळा झेंडा घेऊन जा. मी निळा झेंडा घेऊन कुठं जात नाही. आणि माझ्या हातामध्ये नेहमी जातो झेंडा निळा, म्हणून त्यांच्या पोटात उठत असतो. मी निळा झेंडा अजिबात पडत नाही. निळ्याची माझं नातं आहे. घराघरामध्ये चालत असतं माझ्या आई बहिणीचं नातं. घराघरामध्ये चालत असतं आमच्या आया बहिणीचं जातं. म्हणून उघडलेलं आहे मंत्रिपदाचं खातं. आपण सर्वजण माझ्या पाठीशी भूमिकांना 5 एकर जमीन मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. गोरगरिबांना सरकारने 5 एकर जागा द्यावी, जमीन द्यावी, अग्रिकल्चर द्यावं. त्यामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, त्या योजनेचा फायदा घ्यायचा. 50 लाखाची योजना आहे. महिलांनी आपल्या नावावर जर शेती असेल तर ही स्कीम आणायला हरकत नाही. त्यामध्ये 30 लाख सबसिडी आहे. 50 लाखाची योजना आहे. महिन्याला 80 ते 90 हजार रुपये त्याच्यामध्ये फायदा आहे. मत्स्यपालन आपण केलं की मासे घेऊन जाण्यासाठी व्यापारीला आपल्याला कुठे जाणे जाऊ शकत नाही. कुक्कुटपालन आहे, डेअरी डेव्हलपमेंट आहे, छोटे मोठे धंदे, एमएसएमईचे धंदे आहेत. गावामध्ये आपण एखादा उद्योग टाकला, 1 कोटीचा उद्योग टाकला छोटासा, तर त्यामध्ये 90 लाख रुपये एमएसएमईचे मिळतात. 10 लाख रुपये आपले टाकायचे आणि 100-125 लोकांना रोजगार मिळतो. तुम्हाला महिन्याला ₹1,00,000 त्यामध्ये मिळतात. अनेक धंदे आपण करण्याचं आवश्यक आहे. मी मंत्री मंडळावर आहे, मी मंत्री परिषदमध्ये नाही. याचा फायदा घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचं सरकार आहे. देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी या तिघांनी फार मोठी केलेली आहे कमाल. या तिघांनी तर फार मोठी केलेली आहे कमाल. म्हणूनच आता मी करणार आहे महाराष्ट्रामध्ये कमाल. महिलांना 1500 रुपये मिळतात, आता 2100 रुपये मिळाले पाहिजे अशी मागणी आहे. माझी मागणी आहे राज्य सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा. तुमच्या खजिन्यात पैसे घेऊ लागलेले आहेत. जरूर महिलांना 2100 रुपये मिळणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मदिन स्मारक आहे, 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. 1200 ते 1300 कोटी रुपये खर्च करून
बाबासाहेबांचं भव्य अशा पद्धतीनं स्मारक उभं राहणार आहे. 450 फुटाचा पुतळा. मी पत्रकारांना सांगितलं की 450 फुटाचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यानंतर सर्व देशात उच्च पुतळा. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये ज्याच्यावर लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा उंच असणारा पुतळा. हे सगळं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये होतं. नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी अनेक लोक पुढे येतात. ठीक आहे, तुम्ही बोला. लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण खोटं बोलू नका. आम्ही मुसलमानांच्या बाजूने आहोत. या मुसलमान समाज मोहिमेला केलं आहे का? मुसलमान विरोध नहीं. मुसलमान हमारा है, जो देश का नागरिक है उसको संभालना हमारी जिम्मेदारी है. वक्त बोर्ड का बिल पास हुआ, लेकिन मुसलमान विरोध करके गरीब मुसलमानों को फायदा नहीं वाले बिल है. मेरे पार्टी ने भी राज्यसभा में उनका समर्थन किया. मुसलमान को हमेशा सपोर्ट करते करते मिल रहा है. बाला साहब ठाकरे भी मुसलमानों का सपोर्ट करते थे, लेकिन कुछ लोग बाला साहब के साथ रहे हुए कुछ लोग मुसलमान का विरोध करते हैं. हम लोग मुसलमान के खिलाफ नहीं. नरेंद्र मोदी जी ने सिया सोनी को एक लाने की भूमिका